चंदगड शहराजवळ बिबट्याचा वाढता वावर, नागरिकांमध्ये भीती, देसाईवाडीतील कुत्र्यावर हल्ला, शहरात शिरकावाची शक्यता. आमदार शिवाजी पाटील यांच्या सूचनेनंतर वन विभाग सतर्क. चंदगड शहर आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल रात्री चंदगड शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या देसाईवाडी परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बिबट्या थेट चंदगड शहरातही शिरकाव करू शकतो अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. या घटनेची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी चंदगड विभागातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. नागरिक आणि पाळीव प्राणी सुरक्षित राहावेत, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार पाटील यांनी वन अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. यानंतर वन विभागाने तात्काळ सतर्कता वाढवत चंदगड शहर आणि लगतच्या परिसरात दररोज संध्याकाळी वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नागरिकांनी रात्री उशिरा एकटं बाहेर पडू नये, पाळीव प्राणी मोकाट सोडू नयेत आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावं याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनी अफवा न पसरवता सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या तत्परतेमुळे वन विभाग सतर्क झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.